आता दहशतवाद्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना संपवण्याची वेळ आलेली मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की भारत सरकारने आजच एक नवीन पॉलिसी किंवा धोरण निश्चित केलेलं आहे मित्रांनो, आणि ते घोषित केलेले अख्ख्या जगभरामध्ये या धोरणाची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानामध्ये सळकीपोळ वातावरण झालेलं आहे. प्रहार धोरण या धोरणासंबंधित या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती बघणार आहोत, ज्यावर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. केंद्र सरकारने नुकते जाहीर केलेले प्रहार धोरण खालीलपैकी कशाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, भारताचे पहिले व्यापक आणि राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण रणनीती आहे. आपल्या देशातील पहिलं अशा प्रकारचं धोरण आहे बरं का, यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. बाकी प्रहार धोरण यामध्ये प्रहारचं लॉंग फॉर्म या ठिकाणी दिसतोय. नोडल मंत्रालय केंद्रीय गृह मंत्रालय आहे आणि घोषवाक्य ज्यामध्ये तुम्हाला झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम अशा प्रकारे विचारलं जाईल, म्हणजे पर्यायामध्ये दिलं जाईल. बाकी या व्यतिरिक्त अजून त्रिस्तरीय रणनीती या प्रहार धोरणामध्ये आहे. यामध्ये 3 प लक्षात ठेवा. पहिलं प म्हणजे प्रतिबंध, गुप्तचर यंत्रणेला बळकटी देणे. दुसरा प म्हणजे प्रतिसाद, यामध्ये दहशतवादी हल्ल्याची जलद लष्करी कारवाई करणे अशा प्रकारचं आहे. पुनर्वसन यामध्ये